नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तसेच आमचा टेलिग्राम चॅनल भाऊ पोलीस स्टडी देखील जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरची फ्री PDF तुम्हाला तेथे मिळून जाईल. आपण याच यूट्यूब चॅनलवर SRPF भरती करता चालू घडामोडींच्या प्रश्नांची सिरीजसुद्धा सुरू केली आहे, ती देखील तुम्ही नक्की बघा. चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत SRPF भरती वरणगाव करिता चालू घडामोडी प्रश्न. परीक्षेत प्रश्न वारंवार येतात, त्यामुळे या प्रश्नांचा सराव करणे खूप गरजेचे आहे आणि म्हणूनच आपण ही सिरीज सुरू केली आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता बघूया आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त राज्यपाल म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त राज्यपाल आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया, ड्रोन पॅराशूट विकसित करणारी संस्था कोणती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट ही ड्रोन पॅराशूट विकसित करणारी संस्था आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, ड्रोन पॅराशूटचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, मॉड्यूलचा वेग कमी करणे आणि त्याला स्थिर करणे हे ड्रोन पॅराशूटचे मुख्य कार्य आहे. पुढील प्रश्न पाहूया, गगनयान मोहिमेतील ड्रोन पॅराशूटची चाचणी कधी घेण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, 18 फेब्रुवारी 2026 रोजी गगनयान मोहिमेतील ड्रोन पॅराशूटची चाचणी घेण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, तेलंगणा. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यापूर्वी तेलंगणा या राज्याचे राज्यपाल होते. पुढील प्रश्न पाहूया, दिल्ली सरकारने लाडली योजनेच्या जागी कोणती नवीन योजना सुरू केलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, लखपती बेटी योजना. तर मित्रांनो, दिल्ली सरकारने लाडली योजनेच्या जागी लखपती बेटी योजना सुरू केलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया, बाग्लिहार जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ड, चिनाब नदीवर. तर मित्रांनो, बाग्लिहार जलविद्युत प्रकल्प हा चिनाब नदीवर स्थित आहे. पुढील प्रश्न पाहूया, कोणत्या पेंग्विन प्रजातीला पहिल्यांदा H5N1 बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ, जेंटू पेंग्विन. तर मित्रांनो, जेंटू पेंग्विनला प्रजातीला पहिल्यांदा H5N1 बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळलेले आहे. लखपती बेटी या योजनेअंतर्गत मुलींना किती रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, 56,000 रुपये. तर मित्रांनो, लखपती बेटी या योजनेअंतर्गत मुलींना 56,000 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, अहमदनगर जिल्ह्याचे नवीन नाव काय ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, अहिल्यानगर. पुढील प्रश्न पाहूया, मुंबईतील ऐतिहासिक कारनाक पुलाचे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, सिंदूर ब्रिज. पुढील प्रश्न पाहूया, महाराष्ट्रातील खुलताबाद शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, रत्नापूर. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील खुलताबाद शहराचे नाव बदलून रत्नापूर ठेवण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया, देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा कोठे सुरू करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, नवी दिल्ली येथे. तर मित्रांनो, देशातील पहिली सहकारी टॅक्सी सेवा हे नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आलेली आहे.
पुढील प्रश्न पाहूया. नीती आयोगाचे नवीन अतिरिक्त CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, निधी चिप्पर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. धर्म गार्डियन 2026 सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान पार पडला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, जापान. तर मित्रांनो, धर्म गार्डियन 2026 हा युद्ध सराव भारत आणि जापान या दोन देशादरम्यान पार पडलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. ग्लोबल AI ब्रेन रेस 2026 मध्ये भारताला कितवे स्थान मिळालेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय डी, 6वे. तर मित्रांनो, ग्लोबल AI ब्रेन रेस मध्ये भारताला 6वे स्थान मिळालेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण ठरलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, नरेंद्र मोदी. तर मित्रांनो, इस्रायलच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान हे नरेंद्र मोदी ठरलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न आवडत असतील आणि तुमचा सराव होत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पक्षाच्या संसदेला काय म्हटले जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, नेसेट. तर मित्रांनो, इस्रायल देशाच्या संसदेला नेसेट असे म्हटले जाते. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 ची मुख्य संकल्पना म्हणजेच थीम काय होती? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. तर मित्रांनो, राष्ट्रीय विज्ञान दिन 2026 ची मुख्य संकल्पना म्हणजेच थीम वुमन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत ही होती. पुढील प्रश्न पाहूया. अलीकडेच महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती खासदार बिनविरोध निवडून आलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, 7 खासदार हे बिनविरोध निवडून आलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. RK लक्ष्मण पुरस्कार मिळवणारा पहिला अभिनेता कोण ठरलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे आमिर खान हा अभिनेता ठरलेला आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना कोठे सुरू झालेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ड, मुंबई येथे. तर मित्रांनो, भारतातील पहिली AI सक्षम कौशल्य गणना ही मुंबई येथे सुरू झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. धर्म गार्डियन 2026 हा युद्ध सरावात भारताकडून कोणत्या तुकडीने सहभाग घेतला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, लडाख स्काउट या तुकडीने धर्म गार्डियन 2026 या युद्ध सरावात भारताकडून सहभाग घेतलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. बाग्लिहार जलविद्युत प्रकल्पाची एकूण क्षमता किती मेगावाट आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, 900 मेगावॉट. पुढील प्रश्न पाहूया. भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेचे नवीन नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी. तर मित्रांनो, भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेचे नवीन नाव हे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी आहे. पुढील प्रश्न पाहूया. यशस हे नवीन नाव कोणत्या विमानाला देण्यात आलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, हिंदुस्तान जेट ट्रेनर या विमानाला यशस हे नवीन नाव देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. बिहारचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, सय्यद अता हसनैन यांची बिहारचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे.
पुढील प्रश्न पाहूया. नागालँडचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, नंदकिशोर यादव यांची नागालँडचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून कोणी कार्यभार स्वीकारलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, तरनजीत सिंग संधू यांची दिल्लीचे नवीन नायब राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. लडाखचे नवीन नायब राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, विनय कुमार सक्सेना हे लडाखचे नवीन नायब राज्यपाल म्हणून नियुक्त झालेले आहेत. पुढील प्रश्न पाहूया. कलारी लीप हे नाव कोणत्या राज्याच्या मार्शल आर्टवरून घेतलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ड, केरळ. तर मित्रांनो, कलारी लीप हे नाव केरळ या राज्याच्या मार्शल आर्टवरून घेतलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. उत्तर प्रदेशातील जलालाबाद शहराचे नवीन नाव काय आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, परशुराम नगरी. तर मित्रांनो, उत्तर प्रदेशातील जलालाबाद शहराचे नवीन नाव हे परशुराम नगरी आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारत टॅक्सी सेवेचे 4 किमी पर्यंतचे किमान भाडे किती आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, 30 रुपये. तर मित्रांनो, भारत टॅक्सी सेवेचे 4 किलोमीटर पर्यंतचे भाडे हे 30 रुपये आहे. पुढील प्रश्न पाहूया. बाल विकास संस्थेचे नाव बदलून कोणाचे नाव दिले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, सावित्रीबाई फुले यांचे नाव दिलेले आहे. बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झालेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, मिया अमोर मोटली यांची बार्बाडोसच्या पंतप्रधानपदी सलग तिसऱ्यांदा निवड झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. नागालँडमधील कोणत्या समुदायाने पेंगोलिनची शिकार बंद केलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, संगतम नागा ही नागालँडमधील समुदायाने पेंगोलिनची शिकार बंद केलेली आहे. मित्रांनो, प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातून राज्यसभेवर मवियाकडून कोण बिनविरोध निवडून आलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, शरद पवार. पुढील प्रश्न पाहूया. पंतप्रधान कार्यालयाचे नवीन संकुल सेवा तीर्थ कोठून स्थलांतरित झालेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, रायसिना हिलवरील साऊथ ब्लॉक येथून पंतप्रधान कार्यालयाचे नवीन संकुल सेवा तीर्थ स्थलांतरित झालेले आहे. मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया. वज्रप्रहार 2026 सैन्य सराव कोणत्या 2 देशादरम्यान झालेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, अमेरिका आणि भारत. तर मित्रांनो, वज्रप्रहार 2026 सैन्य सराव हा भारत आणि अमेरिका या 2 देशादरम्यान झालेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. वज्रप्रहार 2026 सरावाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, बाकलोह, हिमाचल प्रदेश. तर मित्रांनो, वज्रप्रहार 2026 सरावाचे आयोजन हे बाकलोह, हिमाचल प्रदेशमध्ये करण्यात आलेले आहे. प्रश्न पाहूया. 2026च्या T20 विश्वचषकात मालिकावीर कोण ठरलेला आहे? पर्याय क, संजू सॅमसन हा 2026च्या T20 विश्वचषकात मालिकावीर ठरलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. 2026 T20 विश्वचषक अंतिम सामन्याचा सामनावीर कोण ठरलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क, जसप्रीत बुमराह हा T20 विश्वचषकात अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे.
पुढील प्रश्न पाहूया. 2026 T20 विश्वचषक विजेत्या संघाला किती रक्कम मिळाली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ड 27.5 कोटी. तर मित्रांनो 2026 T20 विश्वचषक विजेत्या संघाला 27.5 कोटी इतकी रक्कम मिळालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. 2026 T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार कोण होता? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क सूर्यकुमार यादव हा विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार होता. प्रश्न पाहूया. 2025 महिला वन डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाची कर्णधार कोण होती? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क हरमनप्रीत कौर हे 2025 महिला वन डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाची कर्णधार होती. पुढील प्रश्न पाहूया. ICC चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक जेतेपद कोणाकडे आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब ऑस्ट्रेलिया देशाकडे ICC चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक जेतेपद आहे. पुढील प्रश्न पाहूया. ICC चॅम्पियन्स जिंकण्यात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब दुसरा. तर मित्रांनो ICC चॅम्पियन जिंकण्यात भारताचा जगात हा दुसरा क्रमांक आहे. पुढील प्रश्न पाहूया. ऑस्ट्रेलियाने किती वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब 5 वेळा. तर मित्रांनो ऑस्ट्रेलियाने 5 वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकलेला आहे. तर मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न पाहूया. भारताने आतापर्यंत एकूण किती वेळा T20 विश्वचषक जिंकलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क 3 वेळा. तर मित्रांनो भारताने आतापर्यंत एकूण 3 वेळा T20 विश्वचषक जिंकलेला आहे. तर मित्रांनो हे होते SRPF वरंगा भरती करता चालू घडामोडीचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि जर या व्हिडिओची तुम्हाला फ्री PDF हवे असेल तर टेलिग्राम चॅनलवर जाऊन भाऊ पोलीस स्टडी हे टेलिग्राम चॅनल सर्च करा. तेथे तुम्हाला या व्हिडिओची फ्री PDF मिळून जाईल. धन्यवाद. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.